लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जुन्या व्यापाऱ्यांची मनमानी दादागिरी अजून किती काळ चालणार? लिलावात नवीन व्यापाऱ्यांच्या सहभागास विरोध केल्याने या निर्णयाविरोधातच शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. जुन्या व्यापाऱ्यांनी संकुचित वृत्तीतून बाहेर येऊन नवीन व्यापाऱ्यांनाही व्यापाराची संधी उपलब्ध करून द्यावी. आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळख असलेली लासलगाव बाजारपेठ नेहमी कांद्याच्या आंदोलनावरून चर्चेतच राहते. ही बाजारपेठ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती बाजार समितीतील व्यापार करणारे जुने व्यापारी व नवे व्यापारी यांच्यातील संघर्षामुळे. जुने व नवे व्यापारी यांच्यातील वादाचा फटका बसला तो शेतकऱ्यांनाच. मग काय, संतापलेल्या शेतकऱ्यांनीही थेट आपला संताप व्यक्त करण्यासाठी लासलगाव कोटमगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन छेडले व निषेध व्यक्त केला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मका, सोयाबीन, गव्हाचे लिलाव सुरू झाले होते. या लिलावात जुन्या व्यापाऱ्यांसह काही नवीन व्यापाऱ्यांनीही सहभाग घेत शेतमालाच्या भावाला स्पर्धा निर्माण केली. साहजिकच स्पर्धेमुळे शेतमालाचे भाव वाढले. जास्त बोली लावून माल खरेदी केला जात असल्याने जुन्या व्यापाऱ्यांच्या असोसिएशनने थेट लिलाव प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला. परिणामी धान्याचे लिलाव अचानक बंद पडल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला व शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत बाजार समिती कार्यालयावर मोर्चा नेला. पण तेथेही काही तोडगा न निघाल्याने संतप्त होत मग कोटमगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे जुने ठराविक व्यापारी आहेत व या सर्वांची संकुचित वृत्ती तयार झाली असून नवीन येणाऱ्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आपल्याकडूनच माल खरेदी करावा हा कायमच यांचा अट्टाहास असतो. नवीन व्यापाऱ्यांनी थेट लिलावात सहभागीच होऊ नये ही जुन्या व्यापारी असोसिएशनची संकुचित वृत्ती झाली आहे. जुने ठराविकच व्यापारी असल्याने ते संगनमत करून विशिष्ट मर्यादेतच शेतमालाला बोली लावत असल्याने यात शेतकऱ्यांचेच नुकसान होत असते. यापूर्वीही कांद्याच्या बाबतीत असेच झाले होते. कांद्याचे नवीन व्यापारी लिलावात उतरल्याने कांद्याला चांगला भाव मिळत होता, पण जुना कांदा व्यापाऱ्यांना ते सहन न झाल्याने तेव्हाही त्यांनी त्या कांदा व्यापाऱ्याच्या बाबतीत संकुचित वृत्ती मनमानी दाखवत त्या व्यापाऱ्याला शेवटी मार्केट कमिटीतूनच बाहेर काढले होते. सोमवारी सकाळी मार्केटच्या धान्य बाजार आवारात जुन्या व्यापाऱ्यांनी सोयाबीन, मका, गहू या पिकांबाबत लावलेल्या बोलीला नवीन व्यापाऱ्यांनी 300-400 रुपयांनी जास्त भाव लावल्याने जुन्या व्यापाऱ्यांच्या पोटात मळमळ व्हायला लागली व मग काय, जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेतला. वास्तविक जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला 2 रुपये जास्त मिळत असतील तर जुन्या व्यापाऱ्यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय बरं? शेतकऱ्याला जास्त भाव या व्यापाऱ्यांना मिळू द्यायचा नाही का? ही व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांबद्दलची संकुचित वृत्ती नाही का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. लासलगाव बाजार समितीत कांदा व्यापारी असोसिएशन असो की धान्य व्यापारी असोसिएशन असो, ही मंडळी नवीन व्यापाऱ्यांना सहजासहजी स्वीकारतच नाही. यांचीच हुकुमशाही आणि मनमानी सुरू आहे. नवीन येणारे व्यापारी हे काही वर्ष माल खरेदी करतात, मग मार्केट कमिटी त्यांना लायसन्स देते. लाखो रुपयांचे डिपॉझिट, बँक गॅरंटी अशी सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेते. मग यासाठी जुन्यांनी विनाकारण खोडा घालण्याचे काय कारण बरं? लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी किती दिवस या जुन्या व्यापाऱ्यांच्या दबावाखाली नवीन व्यापाऱ्यांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देणार नाही? नवीन व्यापारी लिलावात आले तर नक्कीच शेतमालाला भाव अधिकच मिळतो. यात शेतकऱ्यांचाच फायदा होत असेल तर बाजार समितीनेही शेतकऱ्यांसाठी काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. जुन्यांची मक्तेदारी, संकुचित वृत्ती संपवण्याची गरज निर्माण झाली आहे. असे आंदोलन झाले की जुन्या व्यापाऱ्यांची मनधरणी करून तडजोडी केल्या जातात. हे लवचिक धोरण बंद करून जुना व नवा हा वाद कायमचा संपुष्टात आणून मार्केट कमिटीने शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हे बघणे गरजेचे आहे.